तर नमस्कार मंडळी, आपण जात आहोत आज रत्नेश्वरीला. रत्नेश्वरी वडेपुरी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येत आहे. चला तर मग पाहूयात. सोबत आमच्या गजूभाऊ होते, गोविंदभाऊ होते. चालवतो आपण. हा नांदेड लातूर हायवे, तिथून जानापुरी गाव आहे. त्या गावावरून हे बघा प्रवेशद्वार आहे. तर तिथून एक साधा सिंगल रोड लागतो आणि शेवटी आम्ही पोहोचलो आहोत. आणि वरती पाहायला गेलो तो अतिशय सुंदर असं वातावरण नजारा आहे, कारण सर्व नांदेड दिसते. मग काय, गेल्या गेल्या तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे, पहिलं काम आपलं फोटोशूट. फोटो काढून घेतल्या. तिथं कल्लोळ आहे, कल्लोळाच्या बाजूला बऱ्यापैकी काढल्या. आणि हे पहा का पिट्या भाई, कॉमेडी पिट्या भाईचा पण फोटो घेतला रोल. नमस्कार, आलेत का माझ्या पाठीमागं? बरं ठीक आहे, आता आलेत तसं तुम्हाला माहिती सांगतो. हे पहा, हे रत्नेश्वरी मंदिर आहे, वडेपुरी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. हे जानापुरी न्यावं लागते बरं का. वडेपुरी म्हणताना पुरी भाजी वड्याची कुठे आहे तसं काही नाही. तर खूप मोठा माळ आहे, त्या माळावर इकडे आहे कल्लोळ आहे. हे एक देवाची लीलाच म्हणावं लागेल की इतक्या उंच माळावर एवढं पाणी आहे. आणि एवढं हापशिलं की लगेच पाणी येतं. पण हे पहा एका दांड्यात पाणी आलं हो. चला तर आपण वरी जाऊया मंदिराकडे. चला. हो हो पुढे देवीची मूर्ती आहे पहा. चला ना. दगडाच बांधकाम मंदिरात आणि फोटो मंदिरात फोटो काढण्यास म्हणे आहे, त्यामुळे गपचीप आम्ही एक देवीचा फोटो घेतला. नंतर बाहेर येऊन या बाबांना भरपूर छान वाजवलं. त्यांना असे 20 रुपये दिले. आणि सर्व झाल्यावर तुम्हाला माहितीच आहे, दर्शन झाल्यावर आपण कोणत्याही मंदिराला एक प्रदक्षिणा घालतो, ते आम्ही घालून घेतली. चला तर पाठीमागं पाहूयात. चला तर मग आता देवीचं दर्शन झालेलं आहे. आता महादेवाचं दर्शन घ्यायचे. तुम्हाला माहिती आहे का महादेव मंदिर कुठं आहे? तर त्याला हे पहा, महादेव मंदिरात देवीच्या बाजूने एक रोड जातो. मंदिराच्या पाठीमागच्या साईडला म्हणजे डोंगराच्या पश्चिम दिशेला हा महादेवाचं मंदिर आहे. आणि रस्ता खूप खराब आहे, असं जंगल टाईप असल्यामुळे झाडे झुडपे आणि एकदम छोटासा रस्ता आहे. नंतर जर कोणी आलं तर हे मंदिर तुमचं राहू नाही दर्शन घेण्यासाठी, त्यामुळे सांगतो. आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे पहा. मंदिराच्या पाठीमागच महादेव मंदिर आहे. हे पहा, फायनली आम्ही तिथं मंदिरापाशी पोहोचलो. एकदम पुरातन मंदिर असल्यासारखं आहे. आणि तिथं पण एक छोटासा करुळ आहे. खरंच देवाची लीलाच म्हणायचो. इतक्या डोंगरावर पाणी येतं कुठून आणि राहतं कसं? तरी पण आपण आता रत्नेश्वरीच्या पाठीमागच्या टेकडीच्या साईडला म्हणजे महादेव मंदिरापाशी आलो. तर महादेव मंदिर दाखवा. हे पहा, हे महादेव मंदिर आहे. चला तुम्हाला साईडने फिरवतो. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, जिथं गेलं तिथं आपला काहीतरी कंटेंट असतोच कॉमेडीचा. आणि आम्ही कॉमेडीचा कंटेंट शूट करत होतो त्यावेळेस बघा. आणि कंटेंट शूट करून झाला. शेवटी आता फोटो काढायचा. हे पहा, आम्ही तिघांना फोटो काढल्या छान छान असे लोक देऊन. आणि ठीक आहे, चला मित्र, कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.